ज्यांनी माझ्या जिभेवर संस्कार केले, साहित्याची आवड माझ्यात निर्माण केली आणि चिकित्सक वृत्ती जोपासली ते माझे वडील कैलासवासी भगवानराव धोम, आणि ज्यांनी माझी बौद्धिक जडणघडण केली असे कुरुंदकर गुरुजी, या दोघांच्या स्मृतीला वंदन करतो. आज माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा दिवस आहे. बरोबर 40 वर्ष 3 महिन्यांपूर्वी या शहराला मी रामराम केला आणि कॉमर्सची 2 वर्ष पदव्युत्तर शिक्षण घेऊन मी इथून निघालो. त्यावेळेला खरंच भारावून गेलो होतो, कारण ही 2 वर्ष माझ्या आयुष्यातली भारावलेले दिवस होते. मी MCOMला ॲडमिशन घेतली. सकाळचे वर्ग असायचे, ही पाठीमागी जी बिल्डिंग आहे तिथे वर्ग असायचे. खिडकीत बसायचं तर पलीकडच्या बाजूला मोगऱ्यांची शेती होती सगळी, त्यामुळे तो सगळा घमघमाट यायचा. आणि सकाळी सकाळी सगळे वर्ग असायचे. मी कुरुंदकरांच्या वर्गांना जाऊन बसायचो. 1 महिन्यानंतर गुरुजींनी मला बोलवलं, तुझ्याबद्दल कंप्लेंट आहे. म्हणलं गुरुजी काय? तू कॉमर्सला ॲडमिशन घेतली, माझ्या वर्गात कशाला बसतो? खरे सरांनी कंप्लेंट केली तुझी. म्हणलं गुरुजी तुम्ही नटसम्राट शिकवता, मग घरी ये ना म्हणे, वर्गात कशाला शिकतो? 1 महिना गुरुजी नटसम्राट पुस्तक असे घेऊन यायचे, पुस्तक ठेवायचे, बोलायचे, असंच पुस्तक घेऊन जायचे 1 महिना. त्याच्यानंतर आणखी किती दिवस चाललं असेल, पण मला त्याच्यानंतर उद्यापासून माझ्या वर्गाला यायचं नाही अशी त्यांनी तंबी दिली मला. एकदा एक श्लोक मला अडचणीचा वाटला म्हणून मी गुरुजींच्याकडे गेलो, शोधत गेलो. त्यांना ते बसलेले होते स्टाफ रूममध्ये. गुरुजी म्हटलं असा एक श्लोक आहे, त्याचा अर्थ मला सांगाल का? पुन्हा माझ्याकडे पाहिलं. अरे तू कॉमर्सचा आहे ना? म्हणलं हो गुरुजी. मग हा श्लोक तुला कशाला पाहिजे? म्हणलं ते पुस्तक वाचायला घेतलं होतं त्याच्यात हा श्लोक. चल कुठे पुस्तक? म्हणलं हे काय? खाली आलो. जयस्वाल नावाचे ग्रंथपाल होते त्यावेळेला. ते म्हणाले याला MA मराठीची अभ्यासक्रमातली पुस्तकं याच्या नावावर कशाला देता तुम्ही? हा कॉमर्सचा विद्यार्थी आहे. पुन्हा खरे सर मला येऊन सांगतील की आमचा विद्यार्थी आपली पुस्तक घेत नाही म्हणून. असं करा म्हणाले, याला जे पाहिजे ते पुस्तक इथं वाचायला द्या आणि घरी घेऊन जायचे असतील तर माझ्या नावावर द्या. आणि दुसरी तंबी, परीक्षेच्या 2 महिन्याआधी कॉमर्स शिवाय दुसरं एकही पुस्तक याला द्यायचं नाही. सकाळी 7 ते रात्री, आता मुभाच मिळाली ना, सकाळी 7 ते रात्री 11पर्यंत मी अक्षरशः आधाशासारखा पुस्तकं वाचत होतो. गणेशनगरला राहत होतो. आई आणि मी, आम्ही 2 जण होतो. आई ओरडायची, अरे मी एकटी असते, काही नाही. म्हटलं मी आहेच. जेवायला फक्त घरी जायचो, इथंच बसून असायचो. ही 2 वर्ष जितके दिवस मी या शहरात होतो आणि जितके दिवस गुरुजी असायचे, त्यावेळेला भाग्यनगरचं घर, भाग्यनगरचा कट्टा बाहेरचा, आता आहे की नाही मला माहिती नाही, तो कट्टा, पीपल्स कॉलेज ते भाग्यनगरचा रस्ता पायी, पीपल्स कॉलेजचं मोठं प्रांगण, जिथे जागा मिळेल तिथे, आणि समोर त्यावेळेला झोपडीवजा कॅन्टीनमध्ये तो एक माणूस भजी करायचा छान, तर समोर भजी टोपलं भर, आम्ही 4-5 विद्यार्थी आणि गुरुजी. मग असं असलं की मग प्रांगणातली कुठलीही जागा, रिजनल वर्कशॉप ते होळीपर्यंतचा रस्ता, अशा संपूर्ण परिसर, आणि एकनाथ गुरुजींचं मठी, अशा संपूर्ण परिसरात जिथं जागा मिळेल, जिथं वेळ मिळेल, जिथं गुरुजी सापडतील तिथं त्यांचा पिक्चर आम्ही केलेला आहे. मी, श्रीनिवास पांडे, अरुण नायगावकर आणि कृष्णा पाचेगावकर अशी आमची चौकडी होती. किंबवणे सर होते, दत्ता भगत होते. माझ्या आयुष्यातला अतिशय फार महत्त्वाचा हा कालखंड. काय सांगायचं, रजनीशांच्या त्यावेळेला गाजत असलेल्या संभोगातून समाधीपासून ते नुकतंच आलेलं फ्रीडम ॲट मिडनाईटपर्यंत कुठल्याही पुस्तकावर, कुठल्याही विषयावर गुरुजींशी गप्पा मारायच्या, त्यांच्याकडून समजून घ्यायचं. त्यामुळं माझी वाचन संस्कृती माझ्यात रुजली. आणि आजही मी चंद्रकांत खोताच्या उभयान्वयी अव्ययापासून सोनूमामा दांडेकरांच्या सार्थ ज्ञानेश्वरपर्यंत काहीही वाचतो. पण काहीही वाचलं तरी काय घ्यायचं ह्याची जाण गुरुजींनी करून दिली.
बरं, नुसतं वाचायचं नाही आहे, ते मनात रुजवायचं. पटलं तर घ्यायचं, नाही पटलं तर सोडून द्यायचं. स्पष्टपणे बोलायचं. एकाच विषयावर बाजूनी आणि विरोधात कसं बोलायचं, ज्याला शब्दच्छल हा शब्द वापरला जातो, हा सगळं आम्ही गुरुजींकडून शिकलेला आहे. तो खरा खोटा चुकीचा का बरोबर हा भाग नंतरचा. पण हे सगळं या ज्या शहरातून मी घडलो त्या शहरात आज मला गुरुजींच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रस्थापित झालेल्या या केंद्रामध्ये मला आयोजकांनी बोलावलं. त्याबद्दल पहिल्यांदा मी आभार मानतो. माझे स्नेही श्रीनिवास पांडे यांचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळं माझे खूप जुने स्नेही इथं मिळाले आणि त्यामुळं मग मी आपल्यासमोर इथं उभा आहे. आत्ता परिचय करून देताना आणि व्याख्यान हा शब्द वापरला. मी व्याख्यान देणार नाही आहे, मी व्याख्याता नाही आहे, मी वक्ता नाही आहे, मी एक साधा सामान्य वाचक आहे. मी जे वाचलेलं मला जे कळालं, माझ्या कुवतीप्रमाणे मला जे समजलं ते तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो. मी मुळात नाट्यशास्त्राचा विद्यार्थी. लक्ष्मण देशपांडेंनी एक दिवस मला फोन केला, घरी ये म्हणाले. मी गेलो घरी गेल्यानंतर शिर्डी इनामदार ज्येष्ठ कवी होते, ते होते आणि नाथराव नेरळकर होते. आणखी एक गृहस्थ होते ज्यांचा माझा परिचय नव्हता. देशपांडे सरांनी परिचय करून दिला. हे विद्याधर करंदीकर, मराठवाड्याचे महसूल आयुक्त. मला आता हे कलाकार नाटक याच्यात हे काय काही कळालं नाही मला समजा. तितक्यात त्यांनी करंदीकरांनी बोलायला सुरुवात केली. आपल्या मराठवाड्यामध्ये जो पर्यटक येतो तो अजिंठा आणि वेरूळ पाहतो आणि तिसऱ्या दिवशी निघून जातो. त्याला एक दिवस आणखी जर आपण थांबवलं तर इथल्या 5 स्टार हॉटेलचा महसूल वाढेल आणि त्यानिमित्तानं आपल्या मराठवाड्याचा महसूल वाढेल. काय करता येईल? म्हणलं नाथांची भारुड आहेत, गवळण आहेत, आपल्याकडे गोंधळ आहे, जागरण आहे, काय वाटेल तर करू म्हटलं आपण. त्याच्या मागे काही जाता येईल का? म्हटलं त्याच्या मागे देवगिरीचे यादव आहेत, आपण यादवांच्या कालखंडावर करूया. कैलासचं शिल्प आहे, त्याच्या मागे काही जाता येईल का? मला कळेच ना त्याच्या मागे काय चाललं आहे. मला त्यांनी प्रश्न विचारला, तुम्ही कुठले राहणार आहे? म्हटलं परभणीचा. पक्का मराठवाडी, माझा आवडता शब्द, पक्का मराठवाडी. हो का? बरं. सातवाहन माहिती आहेत का? म्हटलं हो माहीत आहेत. काय माहिती आहे? आणि मग मला लाज वाटायला लागली. मला काहीच माहिती नाही. शालिवाहन शके पंचांगातलं शब्द आणि सातवाहनांचं राज्य प्रतिष्ठानला होतं, याच्या पलीकडे काहीच नाही. मग मी घाबरलो आणि मग करंदीकरांनी जे बोलायला सुरुवात केली तेव्हा माझ्या डोळ्यासमोर हा महसूलमध्ये का गेला माणूस असा मला प्रश्न पडला. प्रचंड अभ्यास असलेले विद्यार्थी, आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे मला माहीत नाही, पण हा सातवाहनांचा किडा करंदीकरांनी मला लावला. आणि मग मी सपाटलो. म्हटलं अरे आपल्याला माहिती नाही आहे, लाज वाटते आपल्याला. मोरवंचीकर सरांना गाठलं. म्हटलं सर बोला. बोलायला सुरुवात केली. ब्रह्मानंद देशपांडे आमचे ज्येष्ठ स्नेही. म्हटलं ब्रह्मानंद बोला. बोलायला सुरुवात केली. विद्यापीठात गेलो. दारुणकरांना म्हटलं मला पुस्तक सांगा. त्यांनी पुस्तक सांगितलं. जाऊन बसलो लायब्ररीमध्ये. त्यांना एक नाटक लिहायचं होतं. नृत्य नाट्य असं पाहिजे होतं सातवाहन काळातील घटनांचं की ज्यामुळं ते नृत्य सादर करताना पर्यटक खेचून राहतील. लिहायला सुरुवात झाली. मी, विद्याधर करंदीकर आणि श्रीदी इनामदार आम्ही 3 जण लिहित होतो. दुर्दैवानं माझे काही वैचारिक मतभेद झाले आणि मी बाजूला झालो. आपणहून बाजूला झालो. काही कोणाचा दोष नाही, काही नाही, तो माझा दोष असा. सत्यमवद गोदावरी या नावाने विद्याधर करंदीकर आणि श्रीदी इनामदार या दोघांनी नाटक लिहिलं. ते प्रकाशित झालं. त्यांनी माझा उल्लेख पण त्या पुस्तकात केलेला आहे. ते नाटक नंतर आकाशवाणीवर मी सादर पण केलेलं आहे. पण हा किडा माझ्या डोक्यातून काही जाईना. रुटीन आयुष्य चालू होतं. आकाशवाणीतली नोकरी ती, घर होतं, लेकरबाळ होती, नाटकं चालू होती. त्यामुळं खूप दुर्लक्ष असं म्हणून नाही, पण डोक्यात विषय होता. आणि ब्रह्मानंद देशपांडेच्या खनपटीला बसून हाल सातवाहनाची गहा सप्तसह्य या विषयावरचे 26 भाग मी आकाशवाणीवरून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रकाशित केले. डोक्यातून जात नव्हतं.
आणि मला असं सारखं वाटायचं की हा सातवाहनचा कालखंड, हे सातवाहनांचं घराणं म्हणजे माझ्या डोक्यावरचं कर्ज आहे, ऋण आहे माझ्यावर. ज्या मातीत मी जन्मलो त्या मातीत हे घडलेलं आहे. जी संस्कृती आज मी सांगतो की ही महाराष्ट्राची, मराठवाड्याची संस्कृती आहे, या संस्कृतीची बीज ज्याने रुजवली ते हे सातवाहन. आज मी जी भाषा बोलतो, आज माझ्यामध्ये जी समृद्धता आलेली आहे, वाङ्मयीन समृद्धता असेल, सांस्कृतिक समृद्धता असेल, ऐतिहासिक समृद्धता असेल, हा सगळा वारसा मला सातवाहनांच्याकडून मिळालेला आहे. हे ऋण मी कसं विसरेन? मग हे ऋण फेडायचं तर काय करायचं? मग मी ठरवलं आपण वाचायला सुरुवात करायची. मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही आहे, विद्यार्थी नाही आहे, संशोधक नाही आहे, पण मी वाचक आहे आणि मन लावून वाचायला सुरुवात केली, कारण ती सवय मला लागलेली होती. आणि वाचताना मला लक्षात आलं की माझ्या एकट्यापुरतं झालं हे, बाकीच्यांना हे सांगायला पाहिजे ना. माझ्या मनात जी तळमळ होती की अरे हे माझं आहे, माझ्या मातीतलं आहे आणि मला माहिती नाही, ही जी माझी अस्वस्थता होती, ही अस्वस्थता दुसऱ्याच्या मनात जोपर्यंत घालत नाही तोपर्यंत मी स्वस्थ होणार नाही. मग दुसऱ्याच्या मनात कशाला घालायची? मग अशी अनेक उदाहरणं, आकाशवाणीत काम करत असल्यामुळे अनेक विषयांवरची अभ्यासक मंडळी, संशोधक मंडळी यायची, बोलायची, सांगायची, आणि मी जास्त अस्वस्थ होत गेलो. कारण माझ्या पिढीला जर हे माहिती नाही आहे, माझ्या नंतरच्या पिढीला काय माहिती आहे? बरं, माझ्या आधीच्या पिढीला जे माहिती होतं त्याच्यातले खूपसे गेले. वाईट काय सांगतो तुम्हाला मी, माझे सख्खे मावसे दादासाहेब पोनेरकर यांनी कैलासचा कलावंत कोण हे शोधून काढलं, आणि मी त्यांचा भाचा असून त्यांच्याऐवजी मला प्रभाकर देवांच्याकडून कळालं की कोकस वाडिया त्याचं नाव. मला किती लाज वाटली असेल. म्हणजे काय चाललंय आपलं? आणि हे जाणवण्याचं कारण मी आज दुपारीच सांगितलं की जर्मनमधला किंवा रशियातला एक माणूस येतो आणि तो कैलासचं लेणं पाहून म्हणतो की नाही, हे माणसांनी तयारच केलेलं नाही आहे, हे परग्रहावरची माणसं आलेली, त्यांनी हे अप्रतिम शिल्प निर्माण केलेलं आहे. म्हणजे परस्पर दुसऱ्यानं टाकायचं ना आपण नुसत्या टाळ्या वाजवायच्या. अरे, ही आपली सांस्कृतिक महत्ता आहे, हे आपलं संचित आहे, आणि हे संचित आपण साठवून ठेवायचं नाही, आपण लोकांना सांगायचं नाही, तर लोकांनी आपल्याला शिकवायचं हे तुमचं नाही म्हणून. हा करंटेपणा आपल्यात का? आणि मी जास्त अस्वस्थ होतो. अनेक कारणं सांगता येतील हो अची. संपूर्ण भारतवर्षामध्ये संगीतावर असलेला एकमेव शास्त्रीय ग्रंथ संगीत रत्नाकर, ज्याचा रचयिता शारंगदेव तो औरंगाबादपासून 15 किलोमीटर असलेल्या देवगिरी किल्ल्यावर होता. त्याचे आजोबा काश्मीरमधून इथं आले. खरं म्हणजे हा आकडेमोड करणारा माणूस, पण संगीतावरचा अप्रतिम ग्रंथ लिहिला. जातीगायन त्याच्या आधी होतं, याच्या काळात प्रबंध गायन सुरू झालं. हा इतिहास संजय जोशी बसलेले आहेत, पण किती संगीत गाणाऱ्यांना, नृत्य करणाऱ्यांना, वाजवणाऱ्यांना माहिती आहे? अस्वस्थता. त्याचा शिष्य गोपाल नायक, अल्लाउद्दीन खिलजी यादवांच्या मुलीला घेऊन गेला, त्याच्यावर या गोपाल नायकाला घेऊन गेला. का? अमीर खुसरोनी सांगितलं गोपाल नायकाला घेऊन या. का सांगितलं? निजामुद्दीन औलियानी अमीर खुसरोला सांगितलं की तुला जर काही करायचं असेल तर गोपाल नायकाचं गाणं आहे. अमीर खुसरोनी हिंदुस्थानी संगीतामध्ये जे वेगवेगळे प्रवाह आणून असं एक परंपरा मानते की ख्याल गायकीचं जनकत्व अमीर खुसरोकडे जावं किंवा जातं. अर्थात ही एक परंपरा मानते, खरं ते नाही आहे. पण अशा परंपरेला खतपाणी घालणारा गोपाल नायक किती जणांना माहिती आहे? माहितीच नाही. विष्णू नारायण भातखंडे, परवाच लेख वाचले सगळे, यांनी खूप अप्रतिम काम केलेलं आहे की जे गात होते, वाजवत होते, याला लिपी दिली त्यांनी, आणि ती लिपी प्रकाशित करून लोकांच्या पर्यंत पोहोचवली. हे विष्णू नारायण भातखंडे परळीला यायचे, खाली बसायचे, वरच्या बाजूला आप्पा तुळशी बसलेले असायचे, आप्पा तुळशी त्यांना बोलायचे आणि विष्णू नारायण भातखंडे लिहून घ्यायचे. हे आप्पा तुळशी किती जणांना माहिती आहे? संगीतज्ञ परळीचे नावही माहीत नाही. हे असं का होतं? कारण आपण इतिहासाच्या बाबतीत उदासीन आहोत म्हणून.
किती उदाहरणं असेल, भरपूर उदाहरणं आहेत माझ्यासमोर. आपण नांदेडला आहोत, मी सकाळीच बोललो, कंधार राष्ट्रकुटांची राजधानी. पण राष्ट्रकुटांच्या वंशावळीमध्ये एक राजा, ज्याचं नाव मी विसरलो आत्ता, पण त्या राजाच्या कालखंडामध्ये संपूर्ण भारतवर्ष त्याच्या आधिपत्याखाली होतं आणि त्यावेळेला कंधार ही राजधानी होती. म्हणजे सगळ्या भारताची राजधानी कंधार होती. आणि मला अभिमान नाही का? कारण माहीतच नाही. का माहीत नाही? कारण इतिहासाकडे पाहण्याची माझी दृष्टीच वेगळी आहे. कोणत्या सणावाळ्या पाठ करत बसा, पुराणातली वांगी पुराणात याप्रमाणे ते सगळं झालं गेलं, विसरून गेलं, असं नाही आहे. मला अभिमान वाटावा या मातीचा आणि मग मी पेटून उठावं आणि मग मी काहीतरी करून दाखवावं, यासाठी हा इतिहास आवश्यक आहे. पाणिनीचं अष्टाध्यायी आपल्याला फक्त मराठीचे जे अभ्यासक आहेत त्यांनाच माहिती आहे, पण आपल्याकडच्या संस्कृतीचा अभ्यास इतरांनी केला. पाणिनीचं अष्टाध्यायी फ्रान्समधली माणसं घेऊन गेली आणि फ्रेंच भाषा ही अष्टाध्यायीच्या आधाराने समृद्ध झालेली आहे. आम्हाला पाणिनीच माहीत नाही, अष्टाध्यायी काय माहिती असतं. आणखी एक छानसं उदाहरण आहे. भारती कृष्ण तीर्थ हे शंकराचार्य द्वारकेचे आणि नंतर जगन्नाथपुरीचे शंकराचार्य, गोपाळकृष्ण गोखलेंचे विद्यार्थी. गोपाळकृष्ण गोखलेंचे 3 महत्त्वपूर्ण विद्यार्थी हे भारती कृष्ण तीर्थ, महात्मा गांधी आणि टिळक, या तिघांनी इतिहास घडवलेला आहे. भारती कृष्ण तीर्थ हे शंकराचार्य होण्यापूर्वी शृंगेरी पीठामध्ये अध्ययन करत असताना अथर्व वेदाचं अध्ययन करत होते आणि त्यांना लक्षात आले की याच्यात गणित आहे. आणि मग त्यांनी अभ्यास सुरू केला, संशोधन केलं आणि 26 गणितीय सूत्र त्यांनी लिहून काढले. ते गुजरातला चातुर्मासासाठी गेले. तिथं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला चातुर्मासामध्ये अन्नदान करायचे, पैसे नाही आहेत. व्यापाऱ्याला बोलवलं, बाबा रे काही अर्थार्जन शक्य आहे का? हो. शंकराचार्य म्हणाल तर नाही कसा म्हणणार, पण यांचं तत्व, तुला काहीतरी दिल्याशिवाय तू मला पैसे का देणार? मी संन्यासी माणूस आहे, माझ्याकडे तारण ठेवायला काही नाही आहे, पण हे ग्रंथ आहेत मी लिहिलेले, हे तुझ्याकडे ठेवतो. त्यांनी ते ग्रंथ ठेवले. त्यांनी आपलं देतायत जाऊ दे, त्यांच्या समाधानासाठी ग्रंथ ठेवून घेतले, त्यांना पैसे दिले. चातुर्मास झाला. गुरुजी शंकराचार्य प्रवासाला निघाले, अमेरिकेत गेले, नंतर तेही गेले, व्यापारीही गेला. न्यायमूर्ती NH भगवती अनेक वर्षानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे शंकराचार्यांनी केलेलं होतं. कुठे कुठे कुठे? व्यापाऱ्याला शोधलं. व्यापारी गेलेला, त्यांचा मुलगा होता. त्या मुलाला खोदून खोदून विचारलं, रे बाबा तुझ्याकडे शंकराचार्यांनी तुझ्या वडिलांकडे असं बार ठेवलेलं होतं, कुठे ते? कागद होती ना म्हणला ती. हो. मग कुठे ती? एक माणूस आला होता. कोण होता? भारतातला नव्हता. त्याने मला 500 रुपये दिले, मी त्याला देऊन टाकले. माझ्या घरात रद्दी होती, 500 रुपयाला कोण घेणार आहे? मी त्याला देऊन टाकले, 500 रुपये घेतले, कपाळावर हात मारून घेतला. शोधत शोधत गेले. फ्रान्समधला गणितज्ञ होता, त्यांनी ते नेलेले होते. त्याच्याकडून न्यायमूर्ती भगवतीने आणले. 1965 मध्ये ते प्रकाशित केले आणि हे प्रकाशित करण्यासाठी नेपाळ सरकारने अर्थसहाय्य केलं, भारत सरकारने नाही. जी गणितीय सूत्र शंकराचार्यांनी मांडलेली होती, ही गणितीय सूत्रांच्या आधाराने कॅलिफोर्निया, अमेरिकेमध्ये अनेक व्याख्यानं दिली गेली आणि आज खगोलशास्त्रामध्ये मोठमोठ्या बेरजा भागाकार गुणाकार करण्यासाठी या सूत्रांचा पटकन गुणाकार भागाकार कसा करता येईल त्याची ही सूत्र आहेत. रामानुजनची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. आईन्स्टाईननी धुतकारून लावलं होतं, हा काय सिद्धांत आहे का? पण या रामानुजमला नंतर ते परत आले भारतात निराश होऊन आणि नंतर त्यांना नोबेल मिळाला. त्यांना तरी मिळालं. स्टीफन हॉकिंगची एक गोष्ट सांगतो आणि विषयाकडे येतो, क्षमस्व. स्टीफन हॉकिंगनी 35 वर्षापूर्वी सिद्धांत मांडला. तो सिद्धांत चुकीचा आहे असं भारतातल्या एका शास्त्रज्ञांनी सांगितलं आणि त्याला सगळ्यांनी वेड्यात काढलं, वारीत टाकलं. 30 वर्षानंतर सगळ्यांना आठवत असेल, 5 वर्षापूर्वी स्टीफन हॉकिंगनी पुन्हा जाहीर केले की माझा तो 30 वर्षापूर्वीचा सिद्धांत चुकीचा आहे. सगळ्या मीडियाने या माणसाला शोधून 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 काढलं. हा खचून गेलेला होता. तो म्हणला त्यावेळेला डोके फोडून सगळ्यांना सांगितलं हा चुकीचा आहे.
माझ्यावर कोणी विश्वास ठेवतो? आपल्याकडे हे आहे, आपण ते मांडलं पाहिजे, लोकांच्या समोर आणलं पाहिजे. आणि ही अस्वस्थता मला होती, म्हणून थोडीशी प्रस्तावना माझी लांबली, पण माझी कळकळ ही होती की मला हा विषय लोकांच्या समोर घेऊन जा. ही कळकळ तुमच्या समोर मांडली, मी आता मोकळा झालो. तुमच्यापैकी कोणी याच्यापैकी एखाद्या विषयात काही काम करायला सुरुवात केली, माझ्या आयुष्याचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही, कुणी. आणि म्हणून मग मी हा सातवाहन विषय लोकांच्या समोर मांडावा असं ठरवलं आणि मग इथे आलो. आता विषयाला सुरुवात करतो. सच्चंबण गोदावरी, सच्चंबण गोदावरी पूव समुद्रेण सह्या संती, सालाहन कुल सरिसम जैते कुले कुलमथी कुलमथी. सत्य सांग गोदा माते, पूर्व समुद्राशी तुझे नाते. पश्चिमेला उगम पावलेली, त्र्यंबकेश्वरला उगम पावलेली गोदावरी नदी पूर्वेच्या अरबी समुद्रात जाऊन मिळते. 1500 किलोमीटरचा प्रवास करणारी ही नदी, तिच्या तीरावर काय कमी साम्राज्य असतील? सालाहण कुल सरिसम जैते कुले कुलमथी. तुझ्या या दोन्ही तीरावर 1500 किलोमीटरच्या प्रवासात अनेक साम्राज्य असतील, पण सातवाहनांसारखं साम्राज्य आहे का कुठे? याच प्रश्नात उत्तरे कुठंही नाही. एका सामान्य माणसाची त्या काळातल्या आपल्या राजाप्रती, आपल्या साम्राज्याप्रती असलेली ही भावना, याचा कवी कोणी माहिती नाही आहे. पण ही अनामिक कवीने लिहिलेली, पण सामान्य माणसांचं आपल्या राजाप्रती असलेलं भावना प्रदर्शित करणारं प्रातिनिधिक स्वरूपाचं हे काव्य आहे. एक प्रश्न आहे, आपल्याकडे परंपरा अशी आहे की पुराणातून अनेक ठिकाणी पृथ्वी म्हणजे भारत अशी एक प्रथा आहे. म्हणजे पुराणांचा जर अभ्यास करणार असेल तर पृथ्वी म्हणजे भारत म्हणजेच पृथ्वी. अशी ही पृथ्वी शेषाच्या फणावर अधिष्ठित आहे. आता शेषाचा फणा तर हलतो, पण पृथ्वी स्थिर आहे. हे कसं काय? याचं छानसं उत्तर आहे. उत्तरो हिमवंतो दाहिणो साल वाहनो रा, समभार भरक्लंत तेण पल्लतये पुहवी. उत्तरेला हिमालय पर्वत आहे आणि त्याच तोडीचा सातवाहनांचं साम्राज्य दक्षिणेला आहे. दोघांचाही भार समसमान आहे आणि समसमान भार असताना पृथ्वी हलेल कशी? आपल्या राजाबद्दलचं एवढा प्रचंड आत्मविश्वास असणाऱ्या ह्या कविता म्हणजे सामान्य माणसाला त्याबद्दल वाटणारी किती आत्मीयता आहे. का बरं ही आत्मीयता होती? का बरं या साम्राज्याबद्दल एवढं आकर्षण आणि एवढा आत्माभिमान होता? त्याचं कारण असं आहे, इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 हा लिखित स्वरूपातला इतिहास संशोधकांनी सरधोपटपणे मान्य केलेला 460 वर्षाचा कालखंड सातवाहनांचा. खरं म्हणजे तो अजून जास्त आहे, 550 ते 600 वर्षाचा कालखंड आहे. पण हा इतका कालखंड राज्य करणारं भारतातलं एकमेव घराणं आणि आशिया खंडातलं क्रमांक 2चं घराणं. पहिलं घराणं चीनमधलं सर हान बहुतेक, मला चुकलं तर दुरुस्त करा. आणि दुसरं घराणं हे सातवाहनांचं. का अभिमान असू नये आपल्याला? संपूर्ण भारतातलं इतकी राज्य गेली. आपण गुप्तांचा काल शिकलेलो आहे. मला वाईट याचं वाटतं, आपल्यापैकी खूप जणांनी एक निवेदन करतो, आवाहन करतो, या सातवाहनावर शाळेत काय शिकलो आपण? मौर्याचा अख्खा इतिहास शिकलो, गुप्तांचा इतिहास शिकलो, या सातवाहनांचा आहे. त्यांच्यापेक्षा कितीतरी वर्ष जास्त राज्य केलंय सातवाहन. त्यांचा इतिहास का नाही आपल्याकडे? जसं आत्ता सांगितलं की संपूर्ण भारताची राजधानी कंधार होतं ज्या राष्ट्रकूटांच्या काळात, त्या राष्ट्रकूटांवर 4 ओळी, सातवाहनांवर 4 ओळी. तुमच्यापैकी जे कोणी प्रतिष्ठित असतील त्यांनी शासनाकडे जरा ससेमिरा लावावा आणि काही वर्षात जर केलं तर बरं होईल, म्हणजे या पुढच्या पिढीला तरी हा कालखंड समजेल. असं हे सातवाहनांचं साम्राज्य स्थिर, म्हणून समृद्धी, म्हणून संस्कृती, म्हणून इतिहास, म्हणून साहित्य, म्हणून कला. कारण स्थैर्य असल्याशिवाय ह्या कुठल्याच गोष्टी शक्य होत नाहीत. हे स्थैर्य होतं म्हणून हा कालखंड सुवर्ण काळ होता.
या सातवाहनांचा आपल्या समोर पहिल्यांदा उल्लेख येतो तो वायुपुराण, ब्रह्मांड पुराण, भागवत पुराण आणि विष्णू पुराण या 4 पुराणातून आपल्याकडे येतो. हे राजे राज्य करतील असं भविष्यकालीन कथन त्या पुराणांमध्ये केलेलं आहे. आता इथं गडबड कशी होते की इतिहास संशोधक आणि पुराण यांचं कधीच जमत नाही. 2 तट आपल्याकडे पडलेले आहेत. श्रीधर व्यंकटेश केतकर म्हणतात की पुराणातली वांगी पुराणात असं म्हणण्यापेक्षा पुराणांना आधारभूत का नाही मानायचं. आणि महामहोपाध्याय मिराशी म्हणतात की नाही, पुराणात एक वाक्यता नाहीये त्यांना म्हणून आम्ही पुराण प्रमाण मानत नाही. आपल्याला तर दोघांच्या वादात पडणार नाही. दोघेही तुल्यबळ अभ्यासक संशोधक होते. पण आपण आपल्या दृष्टीने विचार करा. म्हणजे मी माझ्या दृष्टीने विचार करतो, चिकित्सक वृत्ती माझ्यात जाणवली ती. दोन्हीचं थोडं थोडं घ्यायचं आणि पुढे चालायला लागायचं आपण. पण या पुराणातून आपल्याला माहिती मिळाली हे काय कमी आहे. सातवाहनांचा राजवंश हा महाराष्ट्रातला ज्ञात असलेला पहिला राजवंश. त्याच्या आधीचा इतिहास कोणालाच माहीत नाही, ज्ञात नाहीच आहे त्याच्या आधीचा. म्हणजे इतिहासाचे प्राध्यापक आहेत, मला दुरुस्त करा बरं का तुम्ही असेल तर. त्याच्या आधीचा म्हणजे मी माझ्या कुवतीप्रमाणे सांगतो. जेवढा विस्तारपूर्वक हा आहे त्याच्या आधीचा फारसा ज्ञात नाही आहे, पण हा खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालेला आहे. त्याचं कारण आहे, जसं पुराणातून ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, ठिकठिकाणी नाणी सापडली. कुठे कुठे सापडावी? नेपाळमध्ये नाणी सापडली. नेपाळमधले म्हणजे भारतभर सापडलेली सातवाहनकालीन नाणी, पुराणातले उल्लेख, नाणेघाटातला लेख, अक्षरवाटिका, नाशिकच्या लेण्यातले लेख, सांचीच्या स्तूपावरचे लेख, असे हे सगळे लेख, ताम्रलेख, शिलालेख आणि नाणी आणि त्या काळामध्ये लिहिल्या गेलेली 2 महत्त्वाची ग्रंथ, हाल सातवाहनाने संपादित केलेली गहा सप्तसई आणि गुडाढ्यनी रचलेली वड्डकहा, या संदर्भात इतर साहित्यिकांनी लिहिलेलं साहित्य आणि त्या दृष्टीने त्यांनी केलेला कालखंड जो निश्चित केला होता, या सगळ्यांच्या आधारे आपल्यासमोर सातवाहनांचा कालखंड येतो इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 असा. आता हे सांगायला खूप सोपं आहे, पण हा कालखंड तयार करताना किती गडबडी झाल्या, काय काय घडलं, याचा खूप मोठा इतिहास आहे. आणि हा इतिहास आपल्यासमोर आणण्याचं काम मला खंत नेहमी वाटते, हे भारतीयांनी केलेलं नाही आहे, हे पाश्चात्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांनी आपल्यासमोर आणलं आणि मग आपण त्याच्या मागे लागलो. त्याची एक फार छान गोष्ट आहे. इंग्रजांनी भारत काबीज केला. आपल्याला अनेक वर्ष राज्य करायचंय आणि राज्य करत असताना जर जास्त दिवस राज्य करायचं असेल तर काय करायला पाहिजे? ज्या भूप्रदेशावर आपल्याला राज्य करायचंय तिथला इतिहास आणि संस्कृती समजून घेतली पाहिजे. हे इंग्रजांनी जाणून घेतलं होतं आणि मग ते कामाला लागले. मग एव्हरेस्ट सारखा माणूस जिओलॉजिकल सर्वे करून संपूर्ण भारताचा नकाशा का तयार करेना, किंवा भारतातली सहभागातून निर्माण झालेली जलसंस्कृती नाहीशी करून राज्यकर्ते धिष्ठित धरण संस्कृती ज्यांनी थोपवली आपल्यावर, ती माणसं का असेनात. आणि संपूर्ण भारतामध्ये इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करायला माणसं पाठवली. वॉरन हेस्टिंग्ज यांनी 1784 मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना केली आणि ही माणसं सगळीकडे पसरवली. आता तुम्ही म्हणाल इतिहासाचा अभ्यास करून काय होतं काय नाही. सुरुवातीलाच मी सांगितलं आपण फार उदासीन आहोत इतिहासाच्या बाबतीत. आणि इतिहासाचा अभ्यास का करायला पाहिजे इंग्रजांना फार छान माहिती होतं. त्यांनी त्याचा उपयोग पण छान पद्धतीनं करून घेतलेला आहे. त्याचं एकच उदाहरण सांगतो, थोडासा विषयांतर करून सांगतो मी. शिवाजी महाराजांना द मोस्ट डिप्लोमॅटिस्ट ऑफ ईस्टर्न पार्ट असं इंग्रजांनी म्हटलेलं आहे. का बरं? त्याचं कारण असं की शिवाजी महाराजांना राज्यकर्ता आपण ओळखतो, पण त्यांचा धूर्तपणा आणि त्यांचा शहाणपणा हा इंग्रजांनी खरंच उचलला. कसा? शिवाजी महाराजांनी वतनदारी पद्धत नाहीशी केली
आणि वेतनदारी पद्धत सुरू केली. छोटासा फरक केला, पण त्यांनी काय इतिहास घडला बघा. वतनदारी दिली की तो स्वतःला नंतर राजा समजतो. इतिहासाचे अभ्यासक सगळ्यांना माहिती, एक राजा गेला की त्याचा वतनदार स्वतः राजा म्हणून घेतो. पण वेतनदारी सुरू केली तर राजा एकच असतो, बाकी सगळे पगारी नोकर असतात. इंग्रजांनी नेमकं हेच हेरलं. त्यांनी सगळी संस्थानं खालसा केली, संस्थानिकांना भरभरकम पगार दिले आणि संस्थानं आपल्या ताब्यात घेऊन टाकली. म्हणजे तुम्ही राजे नाहीच, राज्य आम्हीच करणार. जे इंग्रजांना सुचलं ते आपल्याला सुचलं नाही आणि त्यांनी जे केलं ते आपण करून दाखवलं नाही. म्हणून भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा 13 महिन्यानंतर मराठवाडा स्वतंत्र झाला. आणि इंग्रजांना सुचलं ते आपल्याला सुचलं नाही. इतिहास त्यांनी अभ्यास केला, आपण केला नाही. म्हणून काश्मीर आजही जळतंय, नाहीतर काश्मीर कधीच आपल्याकडे आला असतं. पण ही वतनदारी पद्धत नाहीशी करून वेतनदारी ठेवण्याचं काम इंग्रजांनी जे केलं ते आपल्याला जमलं नाही. म्हणून हे प्रश्न निर्माण झाले. आता कळालं असेल की मी का म्हणालो की इतिहासाच्या बाबतीत आपण उदासीन राहिलो, त्याचे धक्के आपल्याला नंतर पोहोचतात. म्हणून इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. आता आपण रॉयल एशियाटिक सोसायटी 1784 मध्ये स्थापन झाली. मुंबईमध्ये, कोलकात्याला झाली, त्याच्यानंतर मुंबईला त्याची स्थापना झाली. साइक्स या माणसाने सुरुवात केली. 1837 मध्ये साइक्सनी या सगळ्या पुराणांचा अभ्यास केला, लेखांचा अभ्यास केला आणि 1837 मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये लेख छापले. 1838 मध्ये जेम्स प्रिन्सेप यांनी पण असेच लेख छापले आणि या परंपरेला सुरुवात झाली. पण त्यांनी लेख जरी छापलेले असले तरी त्याचं वाचन मात्र त्यांना करता येत नव्हतं. आणि म्हणून मग रामकृष्णपंत भांडारकर, सुकटणकर, भाईदाजी लाड, भगवानलालजी इंद्र ही सगळी मंडळी कामाला लागली आणि त्यांनी याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आणि हा अभ्यास करून जसं मी सांगितलं तसं पुराणांचा अभ्यास केला, लेखांचा अभ्यास केला, नाण्यांचा अभ्यास केला आणि आपल्यासमोर हा सातवाहनांचा कालखंड निर्माण केला. आता हा कालखंड निर्माण केल्यानंतर त्याच्यामध्ये अडचण अशी झाली की पुन्हा वादावादी आणि मतमतांतर आली. पुराणांमध्ये आंध्र हा शब्द आहे, म्हणजे आंध्रातलेत का सातवाहन? प्रादेशिक अस्मिता लगेच जागी झाली. आणि मग त्यांनी असं म्हटलं की नाही हे प्रतिष्ठानचे. मग आता प्रतिष्ठानचे आणि पुराणाला जर आधार मानलं तर मग ते आंध्र होतात. मग करायचं काय? मग त्याचा आधार घेत मिराशींसारखे वक्तव्य करताना असं म्हणतात की आंध्र हा शब्द कुठून आला? पुराणातून आला. पुराणांचा कालखंड हा इसवी सन 320च्या आसपासचा आहे. म्हणजे ज्यावेळेला सातवाहनांचा अस्तकाल सुरू होतो त्यावेळेला आहे. आणि ज्यावेळेला अस्तकाल होता त्यावेळेला सातवाहनांचं सत्ता केंद्र हे आंध्रात असेल. म्हणून त्याला आंध्रभृत्य असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. पण याचा अर्थ असा नाही की ते मुळात आंध्रातलेच होते प्रतिष्ठानला आले. ग्रीक प्रवासी टॉलेमी याचं एक वाक्य आहे, पुळुमावी राजा प्रतिष्ठानला राज्य करत होता. हे वाक्य आधारभूत. आणि जैन ग्रंथांमध्ये सातकर्णी शक्तिकुमारची राजधानी प्रतिष्ठान होती असे 2 वाक्य आढळतात. आणि त्याचा आधार घेत बाकी पुन्हा बाकीच्या सगळ्या म्हणजे गुणाढ्याचा कालखंड सुप्रतिष्ठित म्हणजे कुठलं तर प्रतिष्ठान वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा आधार घेत मग मांडण्यात आलं की हा सातवाहनांचा कालखंड हा प्रतिष्ठानचा आहे. 500 वर्षापेक्षा जास्त वर्ष राज्य करणारं हे साम्राज्य आहे. राजधानी एकाच ठिकाणी राहिली असेल असं काही नाही आहे. सुरुवात जेव्हा झाली तेव्हा साचीच्या स्तूपाला जेव्हा लेख सापडले तर अरे उज्जैनी आहे का? मग उज्जैनी असेल. मग तिथून इकडं आले का? तिकडून इकडं कसे येतील? उत्तर प्रदेशातला कोकणात जाऊन कसं, दक्षिण भारतातला कोकणात पटकन जातो. असे अनेक संदर्भ घेत आपण यांना मूळ यांचं प्रतिष्ठान हे नगर आणि प्रतिष्ठानपासून मग त्याचा
फापट पसारा सगळा वाढवत 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 त्यांनी तो उत्तर भारतातल्या 3 राज्यांपर्यंत या सातवाहनांचं साम्राज्य पसरलेलं होतं. हा इतिहास जर सांगायचा म्हणलं, हे धागेदोरे जर जोडायचे म्हणले, तर क्षत्रपांचा इतिहास, शकांचा इतिहास, यवनांचा इतिहास, पल्लवांचा इतिहास, हे सगळे इतिहास एकमेकात गुंतलेले आहेत. शुंग, काण्व, मौर्य, हे सगळे गुप्तकाळ, हे सगळे एकमेकात गुंतलेले आहेत. याच्यानंतर हा का त्याच्यानंतर हा. आपल्याकडे सुलिखित इतिहासाची परंपरा नाही. मोगलांनी भाट ठेवले, आपल्याकडे भाटही नव्हते. त्यामुळं भाटांनी काहीतरी लिहून ठेवलं, पण आपल्याकडे तीही प्रथा नव्हती. मुळातच आपण इतिहास लिहिण्याच्या बाबतीत उदासीन, अभ्यासाच्या बाबतीत तर त्याच्या पलीकडे उदासीन. तर हा सगळा अभ्यास करता आजही सातवाहनांचा पूर्ण इतिहास आपल्याजवळ नाही आहे. नुकतीच घडलेली घटना सांगतो, म्हणजे मला समजलेली. ब्रह्मानंद देशपांडे जाण्याच्या पूर्वी त्यांनी मला सांगितली, वाशिमजवळ रिसोड नावाचं गाव आहे, तिथे नाणी सापडलेली. म्हटलं बरं, भारतभर सगळीकडे सापडतात, वैशिष्ट्य. म्हटलं काय? आजपर्यंत 33 राजांची नावं आहेत. म्हणजे एखाद्या पुराणामध्ये 19 आहेत, काही पुराणात 18 आहेत, काही ठिकाणी 23 आहेत, काही ठिकाणी 31 आहेत, अशी वेगवेगळी यादी दिलेली आहे. पण सर्वसाधारणपणे 31 ते 33 अशी नावं सगळ्या आत्ता म्हणजे 1980 पर्यंतच्या संशोधकांनी मान्य केलेली आहेत. त्याच्यातली काही घुसडलेली असतील, काही चुकीची असतील, काही असतील, पण ती 31 ते 33 नावं आहेत आणि आज उपलब्ध आहेत. तिसरा पुळुमावी हा शेवटचा राजा हे आत्तापर्यंत आहे. पण रिसोडमध्ये जी नाणी सापडली त्याच्यावर जी नावं आहेत ती वेगळीच आहेत, आणि अशी 5 नावं आहेत. म्हणजे 33 + 5 म्हणलं तर 38 राजांची कालगणना होते. मग हा 460 वर्षाचा कालगणना, 5 राजे म्हणजे 20 गुणिले 5, 100 वर्ष तर नक्कीच वाढले. मग जेव्हा इतिहासकार म्हणतात की 550 ते 600 वर्ष राज्य करणारं हे घराणं असावं, हे आता पटतं. फक्त राजांची नावं माहिती नव्हती. आजही पुरातत्व खात्याकडून मला ती अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे. पण ब्रह्मानंद देशपांडेने ज्या अर्थी सांगितलं त्या अर्थी ते खरं असावं. ते गृहस्थ कधी खोटं बोलत नव्हते आणि आधार असल्याशिवाय कधीच बोलत नव्हते. तर हा इतिहासाला, अभ्यासाला विषय दिला तुम्हाला मी. 5 नाणी कोणकोणती आहेत, राजे कोणकोणते, हा एक बघा. आता हा सगळा गोंधळ होत असताना आणखी एक वेगळाच प्रकार आहे. तो म्हणजे आपल्याकडे असलेल्या कथा, दंतकथा, उपकथा, लोककथा, ह्या सगळ्या, ह्या जंजाळातून खरा इतिहास शोधून काढायचा म्हणजे अवघड आहे. बरं, पुराणकारांनी काय केलेलं आहे की पुराणामध्ये ती सातत्यानं नवनवीन होत राहिली. म्हणजे ज्या पुराणकारांनी वायुपुराण लिहिलं त्याच्यात दुसऱ्या पुराणिक, तिसऱ्या पिढीचा पुराणिक स्वतःचं काहीतरी घुसळतो, वेगळीच कथा त्याच्यामध्ये टाकतो, त्याच्यात वेगळीच नावं टाकतो. असं करत करत आलेले. त्यात खरा इतिहास कुठला? बरं, या पुराणामध्ये आलेल्या ज्या गोष्टी त्या लोककथातून, दंतकथातून त्यामध्ये गेलेल्या आहेत. हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय की खऱ्या दंतकथा, लोककथा, रूपकथा, या कथातली खरी कथा मानायची का, ती कशातून आलेली असावी, हा एक वेगळा अभ्यासाचा विषय आहे. पण या सगळ्या याच्यामध्ये 2 कथा प्रामुख्यानं आपल्यासमोर येतात. एक कथा सरित सागरमधली कथा आहे. कथा सरित सागर सोमदेवांनी रचलेलं ग्रंथ आहे. त्याचं मूळ वड्डकहा आहे. हा काश्मीरमधला, आणि त्यांनी रचलेलं हे कथा सरित सागर आहे. त्याच्यामध्ये आलेली कथा आहे दीपकर्णी नावाचा राजा, आणि या दीपकर्णी राजाची राणी शक्तिमती. विहार करत असताना शक्तिमतीला सर्पदंश झाला आणि ती मृत्यू पावली. दीपकर्णी राजाला वियोग झाला. पत्नीवर खूप प्रेम होतं, त्यामुळे त्यांनी पुन्हा विवाह केला नाही. पण जसजसं तो उतार वयाकडे जाऊ लागला तसतशी त्याला आपल्या राज्याची काळजी वाटत होती. काय करावं, हे राज्य, एवढं मोठं राज्य आपण कुणाच्या ताब्यात द्यावं? आपल्याला म्हणजे विवाह केला नसल्यामुळे मूलबाळ नाही, काही नाही आहे, काय करावं याचं? शंकराचा तो उपासक, शंकर स्वप्नात आले आणि शंकराने सांगितलं की तुला सिंहावर आरूढ असलेला मुलगा जेव्हा दिसेल त्या मुलाला तू राज्य देऊन टाक. गेले दीपकर्णी महाराज जंगलामध्ये आणि दिसला सिंहावर आरूढ असलेला मुलगा त्यांना दिसला. तेजपुंज असा मुलगा होता. आता त्या मुलाला कसं घ्यायचं? त्या सिंहाला मारल्याशिवाय मूल तर काही मिळणार नाही.
मग त्याच्या मागे 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 दीपकर्णी महाराज फिरत होते. पाणथळ्यावर आल्यानंतर पाणी पिण्यासाठी सिंह थांबला. मुलगा खाली उतरला, बाण काढला दीपकर्णीने, त्या सिंहाला मारला. बाण लागल्याबरोबर तिथे एक तेजपुंज पुरुष निर्माण झाला. त्यांनी नमस्कार केला दीपकर्णी महाराजाला, तुमच्यामुळे मला मुक्ती मिळते. ते म्हणजे काय? मी 7 नावाचा यक्ष आहे. ऋषिकन्येबरोबर विवाह केला, त्यामुळे ऋषींनी शाप दिला मला, आणि जेव्हा पुत्र होईल तेव्हा माझी पत्नी ती मुक्त होईल. आम्ही दोघे सिंहाच्या रूपात, आणि जेव्हा दीपकर्णी राजाचा बाण तुला लागेल तेव्हा तू मुक्त होशील. आता तुमचा बाण लागलेला, मी मुक्त झालो, हा मुलगा तुमच्या स्वाधीन केलेला आहे. 7 नावाच्या यक्षाला ज्यांनी वाहन बनवलेलं होतं तो हा सातवाहन असं नामाभिधान दीपकर्णी राजाने त्याचं केलं. त्याच्या हातात आपलं राज्य सोपवलं, सातवाहन साम्राज्य सुरू झालं. ही एक कथा सरित सागरमधली सोमदेवांनी सांगितलेली. दुसरी एक दंतकथा आपल्यासमोर येते. प्रबद्ध चिंतामणी या ग्रंथातली जैन सिंध मुनींनी लिहिलेली कथा आहे. छोटीशी कथा आहे. प्रतिष्ठान नगरीमध्ये वत्स आणि गुल्म या नावाचे 2 ब्राह्मण पुत्र होते. वैद्यकशास्त्र जाणणारे होते. त्यांची बहीण श्रुतार्था. हे 3 जण राहत होते. ही श्रुतार्था पाणी आणण्यासाठी जात होती. आज ज्याला नागघाट म्हणतात, तो त्या काळामध्ये नागहृद नावाचं सरोवर होतं. ते सरोवर इतकं खोल होतं की त्याचा तळ गाठणं शक्य नव्हतं कोणाला, अशी त्याची ख्याती होती. तर नागहृद सरोवरावर ती पाणी भरण्यासाठी, कपडे धुण्यासाठी जात होती. आजूबाजूच्या वनांमध्ये असलेले नागवंशीय टोळ्या, जे स्वतःला राजे समजायचे, त्यापैकी 2 नावं समोर आलेली आहेत. एक कीर्तिकुमार आणि दुसरं शक्तिकुमार. कुठलं तरी एक नावाचा नागवंशीय राजपुत्र, त्यांनी हिच्यावर मोहिनी घातली आणि त्याच्यापासून तिला गर्भ राहिला. वैद्यकशास्त्र जाणाऱ्या वत्स या मोठ्या भावाला ताबडतोब लक्षात आले की आपली बहीण गर्भवती आहे. त्याने तिला घरातून बाहेर काढलं. कुलाला कलंक नको म्हणून तिला घरातून बाहेर काढलं. ती घरातून बाहेर पडली. गावाच्या वेशीजवळ असलेला कुंभार, त्यांनी तिचा सांभाळ केला. तिला मुलगा झाला. त्या मुलाचं नाव सालाहण असं ठेवलं. तो मुलगा म्हणजे म्हातारे आजोबा असते, ते घडे निर्माण करायचे, कुंभ निर्माण करायचे, रांजण निर्माण करायचा, हा छोटे छोटे खेळणी तयार करायचा. दीपकर्णी पेतनिकांचं साम्राज्य होतं आणि दीपकर्णी राजा होता. विक्रमादित्यांनी पेतनिकांवर स्वारी केली हे राज्य आपल्या ताब्यात घ्यावं म्हणून. आणि दीपकर्णी आणि विक्रमादित्य, आता कुठला विक्रमादित्याचा उल्लेख नाही आहे, तो नंतरचा कालखंडातला, कुणीही विक्रमादित्य नाव लावत होतं नंतर, तर त्या कालखंडातला कोणीतरी राजा असेल, त्यांनी स्वारी केली. दीपकर्णी राजा मारला गेला. दीपकर्णी राजाचा मुलगा मारला गेला. राजवंशच राहिलेला नाहीये, पराभव झाला. हा तरुण झालेला होता सालाहण. यांनी सगळ्या लोकांना एकत्र केलं, तरुण लोकांना एकत्र करून म्हणाले, अरे तो कोण माणूस की आपल्यावर साम्राज्य गाजवणारा, तो तर परका, आपण काय करायचं, आपण लढायला पाहिजे. मग लढायचं कसं? अशी आख्यायिका सांगतात की त्यांनी जे हत्ती घोडे सैन्य तयार केलेलं होतं मातीचं, त्याच्या वडिलांनी म्हणजे नागवंशीय शक्तिकुमार के कीर्ती यांनी त्याच्यात प्राण फुंकले आणि त्या सैन्याने विक्रमादित्याचा पराभव केला. आणि ज्याच्यामुळं विक्रमादित्याचा पराभव झाला, हे साम्राज्य अबाधित राहिलं, त्याला जनसामान्यांनी आपला राजा मानलं, तो सालाहण राजा. आणि तिथून सातवाहनांचा कालखंड सुरू झाला असा आहे. इतिहासकारांनी पहिला सातवाहन म्हणून सिमुख या राजाचं नाव सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. पण सिमुखच्याही आधी राजवंश होता असं सांगणाऱ्या या 2 कथा आहेत. आणि हे इतिहासकारांनी मान्य केलेलं की सिमुख हा पहिला राजा असला तरी त्याच्या आधी सुद्धा, कारण त्यांनी सुद्धा सातवाहन नाव घेतलेलं आहे. हे सातवाहन नाव कुठून आलेलं असावं? सालाहण हे प्राकृत नाव आहे. त्याचं संस्कृतकरण शालिवाहन असं झालेलं आहे. शालिवाहनापासून तो सातकर्णी, सातवाहन आणि नंतर सातकर्णी बदलेला, असा हा सालाहण ते सातकर्णी असा हा प्रवास आहे. असं हे संपूर्ण साम्राज्य सातवाहनांचं या पद्धतीनं आपल्या समोर येतं. आता हा कालखंड आपल्या समोर आल्यानंतर या साम्राज्याचं वैशिष्ट्य काय? इतकी वर्ष राज्य केलेलं आहे,
हे राजघराणं होतं. या राजघराण्याने काय दिलं आपल्याला? खूप मोठी उपलब्धी. मी सुरुवातीला जे सांगितलं की जी संस्कृती आज आपण जपतो आहोत, ज्या संस्कृतीचा अभिमान आपल्याला आहे, या संस्कृतीची बीज या कालखंडात रुजवल्या गेलेली आहेत. तो हा कालखंड. व्यापाराबद्दल सुरुवातीला सांगतो. सातवाहनांचा कालखंड हा सुवर्ण काळ होता. त्याला कोणी म्हटलेलं नाही. आपण मौर्याचा काळ सुवर्ण काळ, गुप्तांचा काळ सुवर्ण काळ म्हणतो, पण सातवाहनांचा काळ हा सुवर्ण काळ होता. त्याची उदाहरणं मी तुम्हाला देतो. सातवाहनांच्या कालखंडामध्ये व्यापार चालायचा. तो व्यापार चालत असताना इथली जी मोठमोठी बंदर होती ती भरुकच्छ म्हणजे भरोच, शूरपारक, सोपारा आणि कल्लियेन किंवा कलयेन म्हणजे कल्याण, अशी 3 मोठी मोठी बंदर होती. त्या बंदरातून तगर मार्गे प्रतिष्ठानला सामान यायचं आणि इथून तिकडं सामान जायचं. तगर म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातलं आत्ताचं तेर, आणि प्रतिष्ठान म्हणजे पैठण. प्रतिष्ठान, तगर, कल्याण, सोपारा, बडोच, आणि तिकडून कुठे जायचं? इजिप्त, रोम, ग्रीस, इटाली, इराण, एवढी देशांची नावं आजपर्यंत कळालेली आहेत. पेरिप्लस ऑफ द आर्थेरियन सी हा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये हा सगळ्या मार्गाचा उल्लेख केलेला आहे आणि या व्यापाराबद्दल म्हटलेलं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे? भारतातून काय काय जायचं? तीळ, लवंगा, दालचिनी म्हणजे मसाल्याचे पदार्थ, वस्त्र, रेशीम, मलमल, हिरे, माणिक, मोती, हस्तिदंती, हा सगळा प्रकार या देशांना जायचा. आता त्यावेळेला काय पैशाच्या स्वरूपात काही घ्यायचं नाही. बार्बर सिस्टीम त्या काळात जी होती की आम्ही वस्तू देतो, तुम्ही वस्तू द्या. मग तिकडून आपल्याकडे काय यायचं? सोनं क्रमांक 1. नंबर 2 वर मद्य यायचं, तांबं यायचं. सातवाहन काळातली जी नाणी आहेत ही तांब्याची नाणी आहेत बहुतांश. नंतरच्या कालखंडात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे गौतमीपुत्र सातकर्णीच्या कालखंडात ती चांदीची झाली. ती दुसऱ्यांची बघून नेपोलियन त्या काळात चांदीच्या, मग आपली पण चांदीची पाहिजे. या अट्टहासापायी नंतरची चांदीची झाली, पण चांदीसुद्धा आपल्याकडे नव्हतं, ते तिकडूनच यायचं. पण तांबं यायचं. तांबं, मद्य आणि सोनं हे 3 प्रकार जास्तीत जास्त प्रकार आपल्याकडे यायचे. त्यामुळे सोन्याचा धूर होता. याच्यातली एक रंजक कथा, आणखी खूप छान गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायचा मोह मला होतो. रोमच्या दरबारामध्ये एक ठराव संमत झाला की भारतातून एकही वस्तू आयात करायची नाही. का? अरे भारतातून सगळ्या वस्तू आल्या, इथले कारागिरीने काय उपाशी राहायचं का? म्हणून रोमच्या दरबारामध्ये हा प्लिनी नावाचा रोमन ग्रंथकार आहे, त्यांनी हा उल्लेख करून ठेवलेला आहे. सर बरोबर आहे की नाही मला सांगा. त्यांनी हा उल्लेख केलेला आहे की रोमन दरबारामध्ये हा ठराव संमत झालेला आहे की यापुढे भारतातल्या वस्तू आणायच्या नाही. म्हणजे बघा किती, कारण दरबारामध्ये जेवढे लोक होते त्यांच्या घरातल्या सगळ्या वस्तू कुठून? भारतातून. कपडे कुठून? भारतातून. वस्त्र कुठून? भारतातून. दागिने कुठून? भारतातून. अरे, आणि सगळं सोनं चाललं ना. तिथली अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली होती. इराण आणि रोम, बाकीच्या राज्यांचं देशांचं माहिती नाही, पण इराण आणि रोम या देशाची अर्थव्यवस्था, भारतात इतकं सोनं आलं होतं की तिथली अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली होती, असा उल्लेख आहे त्यामध्ये. म्हणजे बघा आपण किती समृद्ध होतो. आणि दुसरी आणखी एक महत्त्वाची गोष्ट ज्याचा लांबून असा संदर्भ लागतो, बघा कसा लागतो तो. रोम आणि इराण इथले जे व्यापारी होते ते इथं येऊन इथल्या वस्तू घेऊन जायचे. मग त्यांच्यामध्ये स्पर्धा वाढली. भारतात आल्यानंतर भारतातून माझ्याकडून वस्तू घ्यायच्या, मग माझ्याकडे येणारे 4 जण, 4 जणांपैकी मी कोणाला देणार? मला वाटेल त्याला देईल. मग त्यांनी एक छानपैकी युक्ती योजली. मी रोममधून आलो, लवाजमा घेऊन आलो, या माणसाकडून मला हस्तिदंती वस्तू न्यायच्या. मी त्याच्या घरी जातो, मला हस्तिदंती वस्तू दे. तो म्हणतो तो परवाचा आला होता, त्याला द्यायच्या.
ही माझी मुलगी तुला दिली. आपल्या मुली, आपल्या बहिणी तिथल्या व्यापाऱ्यांनी, रोम आणि इराणच्या व्यापाऱ्यांनी इथल्या कारागिरांना दिल्या, लग्न लावून दिली किंवा तशाच दिल्या की बाबा ही तुझ्याकडे, पण मला तू वस्तू दे. आता तो सासरा, हा जावई तो सासरा, मग मी तयार केलेल्या वस्तू मी सासऱ्यालाच देणार. ही अहमियता वाढली आणि हे सुरू झालं. आता याचा दूरगामी परिणाम कसा झाला ते सांगतो. अजिंठ्याची चित्रशैली, अजिंठ्याच्या चित्रांमध्ये आपल्याला स्त्रियांच्या अंगावर असलेली पाश्चात्य पद्धतीची केशभूषा आणि वेशभूषा दिसते. त्याचं मूळ या ठिकाणी. असं जर मी म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये, कोणी मला दुरुस्त करणार असेल तर सांगा. पण इथल्या भिक्कूंना ही सगळी शिल्प कोणी कोरलेली आहेत? भिक्कूंनी कोरलेली आहेत, त्या काळच्या शिल्पींनी कोरलेली. त्यांच्यासमोर कुठून आली अशी स्त्री? त्यांच्यासमोर कुठून आली ही केशरचना, वेशभूषा? त्यांच्यासमोर या स्त्रिया होत्या, प्रतिष्ठानला होत्या या स्त्रिया, त्या पेहरावात असायच्या, म्हणून त्यांना त्या दिसल्या. म्हणून तीच रचना त्यांनी या शिल्पांमध्ये आणि चित्रांमध्ये कल्पिलेली आहे, असं माझंच नाही अनेक जणांचं मत आहे. असा हा संदर्भ लागतो. म्हणजे त्या काळातली कला ही अशा पद्धतीने वाढत गेलेली आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रकार जो अतिशय महत्त्वाचा आहे, या काळातलं स्थापत्य शिल्प, या लेण्या. विदर्भातून महास्थवीर मराठवाड्यात आले आणि चातुर्मासासाठी भिक्कूंनी इथल्या राजांना विनंती केली की आम्हाला जागा द्या. उदार अंतःकरणाने इथल्या राजांनी त्यांना जागा दिली वर्षावासासाठी. आणि तिथे ते समूहापासून म्हणजे लोकांच्या पासून दूर, म्हणजे गावाच्या बाहेर राहायचे. टेकड्यांचा प्रदेश आहे, दगडांचा धोंड्यांचा प्रदेश आपला मराठवाडा, तिथे राहायचे. आणि तिथे मग या सगळ्या लेण्या कोरल्या 4 वर्षामध्ये त्यांनी. चैत्य विहार यांची निर्मिती या कालखंडात झालेली आहे, चित्रनिर्मिती. आणि काही राजांचे उल्लेख आहेत, राजांचेच म्हणून नाही आहे. आता आपण त्या काळातली जी प्रशासनाची पद्धती होती त्याच्यातले बघू. काही महारठ्ठ म्हणायचे त्यांना. महारठ्ठ म्हणजे कोण? तर एक मोठा प्रदेश ज्यांच्या आधिपत्याखाली येतो त्यांना महारठ्ठ म्हणायचे. राष्ट्रिक हा शब्द होता आणि त्याचे प्रमुख म्हणजे महारठ्ठ असे म्हणायचे. ते हे महारठ्ठ, महाभोज या माणसांनी सुद्धा त्यांना मदत केलेली आहे. आणि त्यांनी लेण्या कोरून या भिक्कूंना प्रदान केलेले, अर्पण केलेले की ही लेणी आम्ही कोरली, तुम्हाला दिलेली, तुम्ही वर्षावासासाठी त्याचा उपयोग करा. अशा अर्थाने स्थापत्यकला इथं निर्माण झाली. साहित्याच्या बाबतीत ज्याच्याबद्दल आपण उद्या पुन्हा खूप व्यवस्थित बोलणार आहोत, पण 2 उल्लेख साहित्याचे आहेत. महाराष्ट्रातले सगळ्यात, ज्याला आज आपण मराठी भाषा ही राजभाषा व्हावी म्हणून ज्यासाठी आज भांडण करतो आहोत, केंद्र सरकारने असं सांगितलं की तुमचा इतिहास 1500 वर्षाचा असेल तरच आम्ही तुम्हाला राजभाषा म्हणून मान्यता देऊ, अन्यथा देणार नाही. हा नियम केंद्र सरकारने का बदलला मला माहिती नाही, पण तो बदलल्यानंतर आपल्याकडे झाला. आपल्याकडे कुठं पहिलं म्हणजे ज्ञानेश्वर, त्याच्या आधी आद्यकवी मुकुंदराज, त्याच्या पलीकडे आपण नाहीच. मग इतिहासकारांना आठवण झाली ती हाल सातवाहनाच्या गाहा सप्तसईची. उपलब्ध असलेलं पहिलं प्राकृतमधलं लोकवाङ्मय म्हणजे गाहा सप्तसई. हाल हा 17वा राजा आणि या राजाने स्वतः खूप विद्वान होता. उद्या आपण या संदर्भात खूप विस्ताराने बोलणार म्हणून थोडक्यात सांगतो. त्यांनी गाहा सप्तसईची निर्मिती केली आणि आज आपण राजभाषा मराठीला मिळावी म्हणून जे पुरावे दिलेले आहेत त्याच्यामध्ये गाहा सप्तसईचा उल्लेख आहे. हरिनरके त्याच्यामध्ये आहेत. ब्रह्मानंद देशपांडे आणि इतरांनी त्यांना सांगितलं, हरिनरकेंनी हा उल्लेख घेतला आणि तो प्रस्ताव पाठवलेला. आता तो कदाचित होईल लवकर. पण असा हा गाहा सप्तसई. दुसरा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ या काळात निर्माण झाला तो म्हणजे गुणाढ्य रचित वड्ड कहा. शब्द माहिती आहे, गुणाढ्य माहिती आहे. वड्ड कहा काय? वड्ड म्हणजे मोठी, कहा म्हणजे गोष्ट, मोठी गोष्ट, ज्याला पुन्हा संस्कृतनी बृहत कथा असं नाव दिलेलं आहे. बृहत कथा म्हणलं की आम्हाला माहिती आहे, वड्ड कहा म्हणलं की माहित नाही. गाहा सप्तसई माहित नाही, गाथा सप्तशती माहिती आहे. त्या काळामध्ये संस्कृत आणि प्राकृत, माफ करा कोणी संस्कृतचे आणि असतील तर,
त्या काळात हे संघर्ष सूक्ष्म प्रमाणात होता. आणि लगेच म्हणजे संस्कृतचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, टीका म्हणून नाही, संस्कृतचं वैशिष्ट्य, इतर भाषांमध्ये जे काय असेल ते पटकन त्यावर टीका केली जायची आणि ते उचललं जायचं. हा प्रकार संस्कृतकारांनी फार व्यवस्थित सांभाळलेला आहे आणि त्यामुळंच हे सगळं वाङ्मय आजपर्यंत आपल्यापर्यंत आलेलं आहे. म्हणून गाहा सप्तसहीचा आज अभ्यास करत असताना उद्या सांगणार हे सगळं आधी संस्कृतमधून मग अभ्यास करावा लागतो. कारण प्राकृतचं आज काहीच उपलब्ध नाही आहे. देशी नाममाला मला सापडत नाही सर, असेल कुठं तर सांगा, शोधतोय मी, देशी नामा मला मिळत नाहीये. त्यामुळे प्राकृतमधला या शब्दाचा नेमका अर्थ काय मला माहित नाही. मग संस्कृतकारांनी जो लावलेला त्या अंदाजाने मी लावतो. तसं या वड्डकहाचं आज काहीच उपलब्ध नाही. त्याची कथा खूप छान आहे, सांगू? वेळ अडचण नाही ना वेळेच्या बाबतीत? हा, कथा सांगतो, थोडीशी मोठी आहे. सातवाहन काळातला एक राजा, ज्याचं नाव खूप जणांनी हाल असं म्हटलेलं आहे, पण हाल नाहीये तो राजा, दुसरा कोणीतरी असेल. तो राजा आपल्या राणी समवेत जलविहार करत होता. तो जलविहार करताना पाणी उडवत होता. पाणी उडवत असताना ती म्हणाली की मोदकैर मा ताडय. बरोबर आहे ना? तर राजाला वाटलं आपल्या राणीला मोदक खायचे. त्यांनी लगेच पाकशाळेमध्ये आज्ञा दिली की मोदक तयार करा. मोदक तयार झाले, ताट घेऊन आले. राणीने कपाळावर हात मारला, हे काय? अहो, पाण्याला तुम्ही पाणी उडवत होता म्हणून मी म्हटलं, मोदक म्हणजे खायचे मोदक नाहीये. राजाला लाज वाटली, कारण सातवाहनांचा कालखंड हा प्राकृतचा अतिशय अभिमानी. त्यांनी एक अलिखित आदेश काढलेला होता की राण्यांनी प्राकृतमध्येच बोलायचं. आता त्याचं कारण सांगतो. प्राकृत हे तुम्हाला सालाहणांचा हे सांगितलं, सालाहण कुठून आला ते सांगितलं. हे सगळे प्राकृत भाषी होते. गौतमीपुत्राला एक ब्राह्मण असा शब्द वापरलेला आहे, पण ब्राह्मण म्हणण्यापूर्वी ते ब्राह्मण होते की नाही ते संकरातून निर्माण झाले म्हणून ते असेल कदाचित. पण त्यांना अशी हा होती की आपल्याला प्रतिष्ठित घराण्यातली स्त्री आपल्या घरात आली पाहिजे, म्हणून शक यवन यांच्या पुत्रींना त्यांनी पत्नी म्हणून स्वीकारलेले आहे. आणि अतिशय सरळ पद्धतीनं इतर धर्मातली स्त्री आपल्या धर्मात येत होती. हा सरळपणा आज राहिलेला नाहीये. हा जो संस्कार आहे त्या काळातला, त्याची बीज आपण सांभाळली पाहिजे. आत्ता मी तुम्हाला म्हणालो, मी एके ठिकाणी बोलताना असं म्हणालो की अरे त्या इराण आणि रोम मधल्या स्त्रिया पैठणला दिलेल्या होत्या. आपण कोणाचे आहेत? आपलं मूळ तिकडे काय शोधा, 2000 वर्षांपूर्वीचं. कशाचा अभिनिवेश आहे तुम्हाला? कशासाठी भांडता तुम्ही? एक साधा विचार आहे. तसं या घराण्यात झालं आणि त्यांनी प्रतिष्ठितांच्या मुली कन्या म्हणून, राण्या म्हणून स्वीकारल्या. एक एक दोन दोन राण्या असायच्या, त्यापैकी एका राणीनं हा प्रकार केला. आता गडबड झाली ना. राजा म्हणला मला 6 महिन्यात संस्कृत आलं पाहिजे. दरबार भरला. दरबारामध्ये गुणाढ्य नावाचा एक पंडित होता. त्याला सांगितलं की मला 6 महिन्यात आलं पाहिजे. गुणाढ्य म्हणजे काय? संस्कृत हा विषय असा, ही भाषा अशी आहे की तिला शिकायला 12 वर्ष लागतात. पण माझ्यासारखा पंडित शिकवणार असल्यानंतर तुम्हाला 6 वर्षात मी शिकवतो. राजा म्हटला अरे 6 वर्ष? मला 6 महिन्यात शिकायचं, तू कुठं 6 वर्ष सांगतो? शर्ववर्मा नावाचा दुसरा एक पंडित होता. तो म्हणला महाराज मी शिकवतो 6 महिन्यात. आता गुणाढ्य चिडला. तो म्हणला शक्यच नाही. तो म्हणला मी शिकवतो. आणि मग गुणाढ्यांनी सांगितले जर यांनी तुम्हाला 6 महिन्यात संस्कृत शिकवलं तर मी संस्कृत, प्राकृत आणि देशी तिन्ही भाषा सोडून देईल आणि प्रतिष्ठान सोडून निघून जाईल. आता शर्ववर्माला अडचण आली, काय करायचं? असं म्हणतात की त्यांनी कार्तिक स्वामीची आराधना केली आणि तंत्र किंवा कालय व्याकरणाची निर्मिती केली. आज आपण जे वापरतो ते पाणिनीच्या नंतर, पाणिनीच्या पेक्षाही अतिशय बाळबोध आणि सरळ सुलभ अशा पद्धतीचं व्याकरण निर्माण केलं. हे सातवाहनांच्या कालखंडातलं सगळ्यात महत्त्वाचं. संस्कृतमधलं सुलभ व्याकरण शर्ववर्मांनी तयार केलं. 6 महिन्यात राजा धडधड बोलायला लागला ना संस्कृत. आता गुणाढ्याची पाळी आली.
शर्ववर्वांनी सांगितलं होतं 6 महिन्यात मी नाही शिकलो तर गुणाढ्याच्या पादुका 12 वर्ष शिरावर घेऊन फिरेल, कुठेही गेलो तरी पादुका शिरावर. पण ते शिकला राजा. आता गुणाढ्यानी संस्कृत सोडलं, प्राकृत सोडलं, देशी सोडली आणि तो प्रतिष्ठान सोडून निघून गेला. असं म्हणतात विंध्य प्रदेशात गेला. विंध्य प्रदेशामध्ये पिशाच्च राहत होते, ते एकमेकांशी बोलत होते. त्यांची भाषा ऐकून हा शिकला आणि त्यांनी एक यक्ष त्याला भेटला. काणव काहीतरी नाव आहे, माझ्या लक्षात नाही आता, ते असेल तर सांगा पुढे. काणव मध्ये काहीतरी नाव आहे त्याचं, मी विसरलो. तर तो यक्ष भेटला आणि त्या यक्षाने 7 विद्याधरांची कथा त्याला सांगितली. ती कथा त्यांनी लिहून काढली. 7 लक्ष श्लोक तयार झाले पैशाची भाषेमध्ये, म्हणजे संस्कृत नाही, प्राकृत नाही, देशी भाषा नाही, पैशाची भाषेमध्ये 7 लाख श्लोक तयार झाले. दिमाखानी प्रतिष्ठानला आला. राजाने हुडूप केलं, आता तुझी गरज नाही, जा तू, निघून जा. खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. जंगलात गेला, बसला, वाचायला सुरुवात केली. अग्नी पेटवला, श्लोक वाचला, कथा वाचली की अग्ने स्वाहा, अग्ने स्वाहा. इतक्या रंजक अशा त्या कथा होत्या की त्या ऐकायला माणसंच काय पशुपक्षी येऊन बसायला लागले. इकडं राजाच्या घरामध्ये वेगळंच प्रकरण सुरू झालं. अरे काय जेवण आहे हे, याला काही चव आहे का म्हणे. काही चव नाही, काही नाही. बोलवा त्या आचार्याला बोलवलं. तर आचार्य म्हणला, महाराज म्हणला ते शिकाऱ्याने जे आणलं होतं ते इतकं लुकडं तुकडं होतं म्हणलं ते हरिण की कस काय शिजणार म्हणलं ते. मग शिकाऱ्याला बोलवा. शिकारी म्हणला, महाराज ते काय करू, ते एके ठिकाणी बसलेलं आहे म्हणला तो हरिण आणि ते उठतच नाही, ते खात नाही, पित नाही, काहीच करत नाही म्हणे ते. आणि त्याला मारायला गेलं तर ते तिथंच मारलं तरी तिथंच पडून राहतं. मी सरळ उचलून आणतो आणि मारतो म्हणे त्याला. असं काय म्हणे ते. एक बाबा बसलाय म्हणलं, तो काहीतरी वाचतो, सगळे ऐकत बसले. महाराज उठले, त्यांची राणी निघाली, मी पण येते म्हणे तुमच्याकडे. जंगलात गेले तर समोर गुणाढ्य. क्षमा मागितली. पंडितजी चला, 6 लक्ष ओव्या अग्नीला गेलेल्या आहेत, 1 लाख ओव्या राहिलेल्या आहेत, ह्या मी तुला देतो आणि मी निघून जातो. त्याच्या आधीची कथा अशी आहे की शंकर आणि पार्वती हे दोघंजण बसलेले होते आणि शंकर पार्वतीला एक गोष्ट सांगत होते विद्याधरांची. नंदीला बाहेर उभं केलेलं होतं. नंदी कोणाला आत येऊ द्यायचं नाही, गुप्त गोष्ट चाललेली. पुष्पदंत नावाचा एक गण घुसला, त्याने ती गोष्ट ऐकली. राहत नव्हतं, गोष्ट बायकोला सांगितली. जया तिचं नाव. आता बायकांच्या पोटात काही राहत नाही म्हणतात, त्या जयाने ती गोष्ट पार्वतीला सांगितली. आता जी गोष्ट पार्वतीला शंकराने गुप्त म्हणून सांगितली ती जया नावाची एक दासी तिलाच येऊन सांगते, म्हणजे पार्वतीचं काय झालं असेल. तळतळाट झाला. पुष्पदंताला बोलवलं, त्याला शाप बीप द्यायचं ठरलं. तर त्याचा मित्र माल्यवान नावून त्याचा मित्र तो पण हे करायला. पार्वतीने दोघांनाही शाप दिला. तू वररुची नावाचं होशील, मनुष्य देह धारण करशील आणि तू गुणाढ्य होशील. तो हा गुणाढ्य आणि तो मुक्त झाला. असं आहे. आज वड्डकहा गहा सप्तशती लिखित स्वरूपात सापडलेली आहे. वड्डकहा कुठेही सापडलेली नाही. त्याची 3 भाषांतर आहेत. सोमदेवानी कथा सरित सागर या नावाने त्याचं भाषांतर केले, संस्कृत केलेलं आहे. दुसरा क्षेमेंद्र, त्यांनी बृहत्कथा मंजिरी असा ग्रंथ लिहिलेला आहे. दोघंही काश्मीरातले, दोघांनीही संस्कृतमध्ये ते केलेलं आहे. बुधस्वामी यांनी बृहत्कथा श्लोक संग्रह नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. इतिहासकारांचं मत असं आहे की कथा सरित सागर आणि बृहत्कथा मंजिरी यापेक्षा बृहत्कथा श्लोक संग्रह हा वड्डकहाच्या जास्तीत जास्त जवळ जाणार आहे. ही जी कथा सांगितली ही कथा सरित सागरमध्ये आहे आणि बृहत्कथा मंजिरीमध्ये आहे. बुधस्वामीच्या ग्रंथात नाही आहे. त्यामुळे म्हणजे अशा दंतकथा वगैरे इकडून तिकडून येतात आणि त्या अशा जोडल्या जातात, पण त्याच्यातून खरा इतिहास येत नाही. आज या वड्डकहाचं हे एवढं वैशिष्ट्य नाही आहे. वैशिष्ट्य असं आहे की आज तुमच्यासमोर इसाप नीती, हितोपदेश, वेताळ पंचविशी, पंचकथा, पंचतंत्र कथा ह्या येतात. अरेबियन नाईट्स येतं. ह्या सगळ्या कथांचं मूळ या वड्डकहात आहे.
आशिया खंडात जेवढ्या काही लोककथा सांगितल्या गेलेल्या आहेत या सगळ्या कथांचं मूळ या वड्डकहाते. हा माझ्यासाठी अभिमानाचा भाग आहे. ही वड्डकहा माझ्या प्रतिष्ठानला निर्माण झालेली आहे. संपूर्ण आशिया खंडातलं पहिलं लोककथा वाङ्मय म्हणून वड्डकहा आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं पहिलं लोककाव्य वाङ्मय म्हणजे गाहा सप्तसई. ह्या दोन्ही ज्या सातवाहनांच्या कालखंडात निर्माण झाल्या त्यांचा अभिमान मला वाटायलाच पाहिजे. म्हणून सातवाहनांचा अभिमान मला वाटतो. या संपूर्ण सातवंशीय राजांमध्ये 3 महत्त्वाचे राजे मी सांगितले. पहिला सालाहन, ज्यांनी राज्य निर्माण केलं. त्याची कथा आहे, कथेतूनच आपल्या समोर आलेला आहे तो. सिमुख त्याचं नाव असो किंवा सिमुखाच्या आधीचा असो, ज्या माणसांनी सामान्य पद्धतीनं जगणारा माणूस राजेपदावर जातो स्वतःच्या बुद्धिमत्तेने, तो खरा राजा. त्या सातवाहनांच्या कालखंडामधले हाल सातवाहनी एवढं समृद्ध साम्राज्य निर्माण केलं इतिहासाचं, तो खरा राजा. त्याच्याच कालखंडात सातवाहनांच्या कालखंडात असलेला गुणाढ्य, त्यांनी एवढा लोककथा संग्रह 1,00,000 श्लोकांचा निर्माण केला, ते महत्वाचं, तो खरा राजा. यानंतरचा राजा आहे तो गौतमीपुत्र सातकर्णी. त्याचा इतिहास महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण सातवाहनांच्या इतिहासामध्ये एवढं साम्राज्य दूरवर पसरलेलं कोणाचं नव्हतं, ते गौतमीपुत्र सातकर्णींनी केलेलं. एक ओवी गाय ती मला आता आठवत नाहीये, आठवली की सांगतो. 3 समुद्राचं पाणी पिणारे अक्ष्व आता, अशी वाहनं ज्याची आहेत तो हा गौतमीपुत्र सातकर्णी. 3 समुद्राचं पाणी, अरबी समुद्र, हिंदी महासागर, बंगालचा उपसागर, अशा ह्या 3 समुद्राचं पाणी म्हणजे संपूर्ण दक्षिण भारत आणि उत्तर भारतातली 3 राज्य, असा एवढा प्रचंड साम्राज्य ज्यांनी निर्माण केलं हा गौतमीपुत्र सातकर्णी. त्याचं मूळ नाव नाही आहे, आईच्या नावाने ओळखला जातोय. मातृसत्ताक पद्धती या संपूर्ण या सातवाहनांच्या कालखंडामध्ये होती. अनेक नाव अशी आहेत. वशिष्ठीपुत्र पुळुमावी, गौतमीपुत्र सातकर्णी, वशिष्ठीपुत्र स्कंदकर्णी, स्कंदकर्णी तरी नाव आलं पण वशिष्ठीपुत्र सातकर्णी, अशी अनेक नाव आहेत की मातृसत्ताक पद्धती, आईला अतिशय मान देणारे. आणि आई तरी कशी बघा ना, ज्या मुलाने स्वतःचं नाव न लावता आईचं नाव लावलं आणि गौतमी पुत्र म्हणून झाला, तो आधी गेला. गौतमी आधी, त्याच्यानंतरही अनेक वर्ष होती. तिने आपल्या मुलाच्या नावाने नाशिकला लेण्यांमध्ये लेख कोरलेले. काय वाईट वाटलं असेल तिला बघा. आणि आपल्या मुलाचा पराक्रम ती सांगते. त्या काळातले जे लेख आहेत, मिराशीनी अप्रतिम शब्दामध्ये त्यांनी जे आदेश दिलेले आहेत, काय हो मला सांगा, प्रशासन किती सुव्यवस्थित असावं. एकदा दान दिलेल्या वस्तूवर आमचा अधिकार नाही आहे. त्या ठिकाणी जर बुद्ध भिक्खूंना लेणी खोदायची असेल तर आम्ही तिथे येणार नाही, आम्ही दुसरी जागा घेऊ. तो सांगतोय हलिक की नाही, तुम्ही घ्या ही जागा. नाही, एकदा तुला दान दिलेलं, आता तुझी मालकी, आमची नाही राहिलेली. हा प्रामाणिकपणा ज्यांच्यामध्ये होता ते हे सातवाहन. अशा या प्रचंड कालखंडाचं आपल्याला विस्मरण होतं. याची रचना खूप सुंदर होती. एवढा मोठा प्रचंड प्रदेश, त्याला जनपद असं म्हणायचं. त्याच्यानंतरचा खालचा जो होता त्याला राष्ट्र म्हणायचं. आज आपण राष्ट्र हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरतो, पण त्याला राष्ट्र म्हणायचे. त्याच्यानंतर लहान जाऊ त्याला आहार म्हणायचे. सातवाहनिहार हार असं जे होते, अनेक हार आहेत. कर्पूर हारक असा एक शब्द आहे, म्हणजे ते आहार होते, आहारापासून तोच आहे. त्याच्यानंतर ज्याला आपण आज जिल्हा म्हणतो त्याला विषय असा शब्द वापरायचा. आणि राजा हा शब्द नव्हता त्या काळामध्ये. तुम्ही जर गौतमीपुत्र सातकर्णी व यांना म्हटलं तर त्यांना नंतरच्या कालखंडामध्ये महाराज ही संज्ञा आली, पण दक्षिणापथिपती, दक्षिणापथपती अशी संज्ञा होती त्या काळामध्ये. म्हणजे महाराज राजा ही संकल्पना त्या काळात नव्हती. अशा हे होते. आणि त्याच्यातली रचना अप्रतिम होती. म्हणजे याच्यावरचे मुख्य जे होते, राजानंतरचा जो होता त्याला उपरीक असा शब्द होता. राजा फक्त उपरीकाची नेमणूक करायचा. बघा रचना कशी होती. राजा उपरीकाची नेमणूक करायचा. उपरीक
कुमारामात्याची नेमणूक करायचा. हा कुमारामात्य हा प्रमुख नंतरचा त्या याचा, तो राष्ट्रिकाची म्हणजे राष्ट्र म्हणजे जो भूभाग आहे त्याचा प्रमुख राष्ट्रिकाची नेमणूक तो करायचा. दंडपाशिक ही एक संकल्पना. दंडपाशिक म्हणजे आजचा पोलीस कमिशनर. त्या नावावरून दंडपाशिकवरून लक्षात येईल. दंडपाशिक म्हणजे आजचा पोलीस कमिशनर. त्याच्या हाताखाली चाट आणि भट हे शिपाई आणि सैनिक असायचे. त्या काळामध्ये जे धर्म होते हिंदू, जैन आणि बौद्ध हे 3 धर्म होते. बौद्ध धर्मियांना सातवाहन काळातल्या राजाने खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. जैन धर्मियांना दिला नाही असं त्या काळातली कुण होती त्या संदर्भात कुठेही नाही आहे. पण उद्याच्या विषयामध्ये त्या संदर्भात जे सांगणार आहे की ह्या सातवाहनाने संपादित केलेल्या गाहा सप्तसहितल्या ज्या रचना आहेत त्याच्यावर टीका ज्या लिहिलेल्या त्या टीकांमध्ये नको तिथे त्यांनी शृंगार रस निर्माण केलेला आहे जे मुळात नाही आहे. त्याची उदाहरणं उद्या मी सांगणार आहे. पण हा संघर्ष त्या ठिकाणी होता. तर अशा पद्धतीचा हा सातवाहनांचा कालखंड मला वाटतं मी थोडा जास्तच वेळ घेतलेला आहे असं वाटतंय, पण विस्तारपूर्वक तुमच्यासमोर सांगावा असं वाटलं. मला याचा अप्रूप आहे, या सातवाहनांचं मला अप्रूप आहे. अहो या सातवाहनांच्या संपूर्ण कालखंडाची जी रचना लावली गेलेली आहे त्याचा इतिहास सांगायचा म्हटलं ना तर तो अकॅडमिक होईल आणि तो 1 महिना लागेल सांगायला. इतका प्रचंड इतिहास आहे. पण थोडक्यात या कालखंडाची अनुभूती तुम्हाला यावी, काय प्रचंड काम या लोकांनी करून ठेवलेलं आहे ते तुमच्यासमोर यावं म्हणून ही थोडक्यात माहिती दिली. माझ्या कुवतीप्रमाणे मला जे समजलं, मला जे उमजलं माझ्या क्षमतेप्रमाणे ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा या सातवाहन राजाची महती गातो आणि थांबतो. सच्चम बन गोदावरी पूव समुद्रेण सही आसंती सालाहन कुलसरिसम जैते कुले कुलमथी. धन्यवाद.